प्रभात मधली नोकरी कशी पक्की झाली ते मी सांगतोच, पण न सुदैवाने त्यांचे मोठे बंधू मारुतराव इलेक्ट्रिशियनचं काम करणारे तेही नंतर प्रभात मध्ये झाले आणि मग दोन्ही भाऊ तिथंच लागले नोकरीला. हे ई मोहम्मदचे असिस्टंट म्हणून काम करत होते. मारुतराव अत्यंत धिप्पाड होते, काटक होते, त्यामुळे अगदी उंचावरती जाऊन लाईट टांगण्यापासून सगळी कामं करायचे. त्यामुळे सगळे लोक खुश असायचे की हा मस्त काम करतो. आणि मारुतराव आणि रामभाऊ दोघेही आता भाऊ तिथे लागलेले. आणि एक दिवस वडिलांचा अचानक निरोप आला मिरजेवरनं की मारुतरावचं लग्न ठरलेलं आहे, तर मारुतरावला लवकर पाठवून दे आणि तूही राम एक सूट शिवून घे आणि ये बरं का. सूट शिवून घेतला. शिंप्याने विचारलं पण काय राम भाऊ लग्न काढलं काय. त्याचे म्हणले मोठ्या भावाचं लग्न आहे, माझ्या वेळेला जरा बरा सूट शिवीन की अजून म्हणले याच्यापेक्षा. आणि मिरजेला पोचले. आले मिरजेला आणि वडिलांनी रात्री बोलवून घेतलं आणि सांगितलं काय आहे राम, तुझंही लग्न याच्यातच उरकतोय मी. हा अहो म्हणलं मला मुलगी माहिती नाही काय नाही. आहे म्हणले एक गरीबा घरची आहे, आपल्याच ओळखीतली आहे, आपण मी पाहिलेलं नाही आणि माझा काही विश्वास नाही, मी नाही अशा पद्धतीने लग्न करणार. रामभाऊ सांगायचे की वडिलांनी अक्षरशः पाय धरले माझे मोठे असूनही. मला म्हणले मी शब्द दिलाय असं करू नकोस, गरीबा घरची पोर आहे, तू जर आता नाही म्हणलास सगळी तयारी झाली तर तिच्याशी नंतर कोण लग्न करेल. मग दोघांमध्ये एक अलिखित करार झाला की ठीक आहे तुमच्या इच्छेका तर मी लग्न करीन, पण हिला मी नांदवणार नाही कधी. आणि दोघांची लग्न झाली. प्रभातमध्ये हे कुणालाही कळू नये असा विचार करून रामभाऊ आधीच एकटे निघून आले. पण मारुतराव आला की सगळं कळणार म्हणले, म्हणून गपचूप एक खोली प्रभातच्या चाळीत भाड्याने घेतली, डिपॉझिट भरून ठेवलं 3 महिन्याचं की मारुतराव आले की त्यांना तिकडंच संसार थाटायला द्यायचं आणि आपण तिकडंच राहायला जायचं म्हणून. त्याचं कारण फार वेगळं होतं. कारण असं होतं की प्रभात हा सगळा पगारी लोकांचा त्यावेळेला भाग होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे गट असायचे. त्याच्यात एक तानीबाई, चंद्राबाई, मंजुळाबाई असा एक 3 बायकांचा गट होता. यातली तानीबाई आपल्याला तानीबाई म्हणून माहिती नसते. तिचं नाव शांताराम आठवल्यांनी नंतर बदललं आणि तिचं नाव केलं गौरी. गौरी नावाने ती नटी माहिती असते. गौरी म्हणजे तुकाराम मध्ये जिने आवडेचं काम केलंय ती, किंवा संत सखू मधली. तर ती तानीबाई आणि मंजुळाबाई अशा तिघीजणी एकत्र असायच्या. तर त्यातल्या एकांची मुलगी पण तिथं कामाला होती, कलावती नावाची, अतिशय देखणी मुलगी. तिला स्वतंत्र 2-3 सतारीवरची गाणी वगैरे पण काही चित्रपटांमध्ये चंद्रमोहनमध्ये मिळालेली. ती रोज डबा घेऊन यायची, कारण रामभाऊ परवडत नाही म्हणून रामभाऊ आणि मारुतराव मिळालेल्या पैशामधनं एक दिवस सकाळी एक आणि दुसऱ्या दिवशी दुसरा सकाळी एक असं एकदाच जेवायचे भरपेटच्या कॅन्टीनला. तर मग ती रामभाऊंसाठी डबा घेऊन यायची आणि खायला घालायची. जनरेटर रूमच्या मागच्या बाजूला बसून दोघांचंही चालायचं. आणि रामभाऊंना ती भयंकर आवडली होती. पण सांगायचं कसं की माझं लग्न झालंय. एक दिवशी न राहून तीच काही खाईना बोलेना डबा समोर ठेवला. म्हणले काय झालंय, तू आज जेवणार नाही का. नाही म्हणले मी नाही जेवणार. का. काय नाही, बाबांनी माझं लग्न ठरवलंय. रामभाऊ म्हणले मग त्यात वाईट वाटणार का काय, तुम्हाला माहिती आहे मला तुमच्याशी लग्न करायचंय. अगं म्हणले मला हेही माहिती की तुमचं पहिलं लग्न झालंय, पण ते तुम्हाला मान्य नाहीये म्हणले, त्यामुळे आपण लग्न करायचं. रामभाऊंसाठी धक्काच होता की तिनेच सगळं पुढाकार घेतला आणि आधीच तिला माहिती आहे सगळं म्हणले. आणि मग रामभाऊंचं आणि तिचं लग्न झालं. रामभाऊंनी गपचूप मिरजेला वडिलांना कळवलं. वडील पुण्याला आले, बघून गेले, म्हणले काय देखणी बायको आहे, कर हिच्याशी लग्न. मी शब्द दिला होता म्हणून तुला ते करावं लागलं, हे मान्यच आहे. असं म्हणतात की रामभाऊ ज्या वेळेला पहिल्यांदा तिला घेऊन, कलावतीला घेऊन मिरजेला गेले त्यांच्या बायकोला, मिरजेतलं सगळं गाव घर डोकावून बघत होतं, इतकी देखणी बायको रामने आणली असं म्हणून. हौदावरती ती भांडा भरायला गेली तर तिला बघायच्या निमित्ताने 10-5 बायका तिथं जाऊन पोचल्या होत्या. पण खूप उशिराने तिला हवं तसं सगळं रामभाऊंना देता आलं, कारण रामभाऊंना पैशामध्ये डुबवणारेही खूप भेटले. पण रामभाऊंनी कधी अनमान केला नाही. संगीत हीच आपली साधना असं त्यांनी मांडलं. पण ज्या वेळेला पहिल्यांदा सगळ्यात जास्त रक्कम भालजींनी त्यांना दिली, ते म्हणतात मी घाबरलो होतो. 7,000 रुपये कॅश एकदम रामभाऊंनी असे हातात बघितल्यावरती. मी भालजींनी विचारलं पण तू काय झालं राम, तुला भीती नाही. म्हणले मी कधी आजपर्यंत एवढे पैसे एकदम पाहिले नाहीयेत म्हणले. मग बरोबर एक माणूस दिला भालजींनी घरी नेईपर्यंत. कोल्हापुरात संगीत केल्यानंतर मीठ भाकरचं 3 गाणी. ते म्हणले एवढे पैसे मी पहिल्यांदाच पाहिले होते. कदाचित कलावतीच्या हातात ते पैसे देत असताना कलावतीच्या मनात हेच आलं असेल की आता जे राहिलेलं आहे ते सगळं रामभाऊ आपल्यासाठी पूर्ण करतील.
हंसपूर्वा महाराज पण सांगाल का नाही? एक हंसपूर्व महाराज मला आला कोल्हापुरी साज. एक हंसपूर्व महाराज मला आला कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करावं करे बघून कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसवून सोन्यात झालं तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. एक हंसपूर्व महाराज मला आला कोल्हापुरी साज. खातदार सुरईचा गळा उरियाले थोंबून बघतात आगळा. रूपासारखे दागिने घडवा मुखराज सोन्यामध्ये मडवा. त्याची अंगठी बोटामध्ये चढवा. एवढी अर्ज ऐकावी आज ऐकावी आज ऐकावी आज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसवून सोन्यात झालं तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज अंगठी बोटी घोड्यावर पुढ्यात मग घेऊन बसा तुम्ही पाठी. माझ्या गाणी दोघ जण हिंदू वारणा काठी. घोड टप टप दामान निघूद्या मला बेहोश आयुष्य जगू द्या. लोक पाण्यात बघतील बघू द्या. कुणी म्हणेल म्हणू रंगबाज म्हणू रंगबाज म्हणू रंगबाज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्हापुरी जाऊन गुजरीत बसवून सोन्यात झालं तुम्ही घडवा. चला उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. चला 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 उठा दाजीबा कोल्हापूरला तुम्ही आज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. एक हंसपूर्व महाराज मला आणा कोल्हापुरी साज. रामभाऊ प्रभातमध्ये ज्यावेळेला महम्मदांनी सांगितलं म्हणून आले, कॅन्टीनमध्ये पहिलं खायला दिलं. त्यानंतर साहेब मामांनी सहज विचारलं मालक प्रभातचे की अरे महम्मद पोराला कुठे ठेवणार आहेस, बोलवलेस ते? नाही म्हणले अजून काही तसं ठरवलं नाही. मग ठेव म्हणले तू माझ्याच बंगल्यात तू राहतोय खोली भाड्यानं घेऊन तिथंच ठेव. असे मालकच विरळा. एवढ्या मोठ्या स्टुडिओचे 5 भागीदारांपैकी एक साहेब मामा, पण आपल्याच खोलीमध्ये ठेव असं त्यांनी सांगितलं. गमतीचा भाग म्हणजे पुढे साहेब मामांनी, मी जो पावसाळी उल्लेख म्हणलं, पुढे साहेब मामांनी, आपल्याला किती गमती वाटतात या, पण पुढे साहेब मामांनी त्यांना एक दिवस अचानक बोलवून घेतलं. ऑफिस बॉयचं काम दिलं होतं आणि म्हणले राम एक काम आहे आज जरा. एक कलाकार मी कलकत्त्यामध्ये पाहिला होता उदय शंकरांच्या बॅलेमध्ये. अरे त्याला बोलवून घेतलं होतं राखाराणीचे डान्सेस बसवण्यासाठी, पण त्याच्याकडचे पैसे संपले तर तो लोणावळ्याला अडकलाय. तर हे पैसे घेऊन त्याला घेऊन ये पाहिला इथं. रामभाऊ निघाले, लोणावळ्याला गेले. ते कार्ड दिलं होतं नावावरनं, त्या माणसाला बघितलं, त्या तरुणाला घेतलं. चांगला अतिशय शिडशिडीत उत्तम तरुण होता. तो पुण्यामध्ये आला. मग दुसरा हिंदी चित्रपट सुरू होणार होता, त्यासाठी एक असाच पावसाळ्याच्या रात्री आणखीन एक माणूस प्रभातच्या गेटवरती आला. त्या दोघांनाही राहायला जागा नव्हती आणि तोपर्यंत रामभाऊंचा संसार सुरू झाला होता. म्हणून साहेब मामांच्याच त्या फत्तेलालांच्याच बंगल्यामधल्या 2 खोल्या त्यांनी भाड्याने घेतल्या होत्या. पण 34 रुपये भाड्यामध्ये ते खोली सकट सगळं परवडत नव्हतं. तर त्यांनी साहेब मामांनाच विचारलं की मी जरा पोट भाडे करू ठेवू का? मालक म्हणले ठेव तुला परवडत असेल तर. या 2 तरुणांना त्यांनी आपल्याच घरातल्या एका खोलीत राहायला जागा दिली.
त्यांना जी चांदलालांनी दिलेली सायकल होती ती सायकल घेऊन हा पहिला तरुण कलकत्त्याहून आलेला उदयशंकरांच्या बॅलेतनं, आणि दुसरा मुंबईहून आलेला एक अतिशय चिकणा तरुण स्वतःची सायकल घेऊन आलेला, हे दोघं जण त्या काळी पुण्यातल्या डेक्कनवरती जरा मुली बऱ्या दिसतात म्हणून तिकडे भटकायला यांच्या सायकली घेऊन जायचे. गमतीचा भाग म्हणजे या दोन माणसांची नावं तुम्हाला सांगितली तर आश्चर्य वाटेल. राम कदमांचे हे दोन पोटभाडेकरी होते. एकाचं नाव गुरुदत्त आणि दुसऱ्याचं नाव देवानंद. ही दोन माणसं रामभाऊंची भाडेकरी होती आणि त्याच खोलीत या दोघांनी शपथ घेतली, आपण मोठे होऊ तेव्हा मी जर दिग्दर्शक झालो तर तुला हिरो करीन, आणि त्यांनी सांगितलं मी जर निर्माता झालो तर तुला दिग्दर्शक करीन. आणि त्याच्यातूनच बाजी नावाचा पहिला चित्रपट निर्माण झाला. आणि गुरुदत्त देवानंद ही एक अभेद्य जोडी चित्रपट सृष्टीला मिळाली. पण हे दोघं रामभाऊंचे पोटभाडेकरी होते. आज विश्वासही बसत नाही आपल्याला. त्या प्रभातचा संगीत विभाग खूप मोठा होता, पण रामभाऊंना तिथे नोकरी मिळाली नव्हती. मिळाली होती शिपायाची खाकी ड्रेस, पण त्या खिशावरती प्रभातची तुतारी रेशमानी भरलेली, तिचा आनंद प्रचंड होता. पण हे मिळालं इतक्या सहजी नाही. साहेब मामांच्या त्या खोलीमध्ये ई मोहम्मदांनी ठेवलं. पहिली रात्र कशी बशी गेली, पहाटे लवकर जागली. आता करायचं काय, अजून नक्की नाही प्रभातमध्ये नोकरी मिळेल की नाही. बाहेर येऊन आळोखे पिळोखे दिले. समोर एक मोठी टेकडी होती प्रभातच्या स्टुडिओच्या शेजारी. वरती एक हनुमानाचं मंदिर होतं, अजूनही ते आहे, हनुमान टेकडी म्हणतात तिला पुण्यातली. अचानक मनात काय आलं माहित नाही, पण क्लॅरोनेट घेतलं शिकलेलं आपलं, बोचक्यातनं काढलं, झप 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 चालत राम वरती गेला आणि त्या मंदिरापाशी बसून मारुती समोर क्लॅरोनेट वाजवायला सुरुवात केली. 20-1 मिनिटं तरी क्लॅरोनेट त्यांनी छान आळवलं असेल. प्रभातमधल्या लोकांना ऐकू जावं म्हणून जरा वरच्या पट्टीतच सकाळचे राग वाजवणं चाललं होतं. 20-1 मिनिटांनी खाली उतरले आणि नेमकं समोरनं दुटांगी धोतर घातलेले व्ही शांताराम येताना दिसले. व्ही शांतारामांची जायची वेळ पक्की होती, शिस्तीचे भोगते होते. त्यांनी सहज हसून असं बघितलं, त्यांच्या लक्षातही आलं असावं हातात क्लॅरोनेट म्हणजे इतका वेळ ऐकू येते ते याचंच असावं. आणि मग एक शिरस्ताच सुरू झाला रामचा. रोज सकाळी उठायचं, हनुमान टेकडीवर जायचं, बरोबर 20-25 मिनिटं वाजवायचं आणि बरोबर शांताराम बापू निघतात त्यावेळेला खाली यायचं. 4थ्या-5व्या दिवशी अचानक शांताराम बापूच म्हणले, काय राम झालं का वाजवून? यांना माझं नाव कसं कळलं हा पहिला प्रश्न मनात. आणि दुखदुख काहीतरी पोचलं का काय यांच्यापर्यंत. आणि दुपारी बोलवणं आलं की तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलंय. आणि नोकरी मिळाली, पण ती शिपायाची. पण पुढच्या काळामध्ये या शिस्तीचा गैरवापर झाल्यामुळे त्यांना शासनही भोगावं लागलं. या सगळ्या साहेब मामांपासून सगळ्यांचे केबिन्स पुसण्याचं काम दिलेलं आणि वाद्य विभागाचं नुसतं वर्णन रामभाऊ सांगायचे. 64 प्रकारची वाद्य होती त्या संगीत विभागामध्ये. म्युझिक रूम कसली, हा म्युझिक हॉलच आहे असं ते म्हणायचे. म्युझिक रूम कसली, हा चिवटा नावाचं म्हणजे अत्यंत चपट्या भोपळ्यावरती तयार केलेल्या सतारीपासनं ते मोरसिंगापासनं तुरंगापासनं सगळ्या प्रकारची वाद्य तिथं होती. आणि ती वाद्य वाजवणारे सगळे लोक प्रभात संगीत विभागात होते. अर्थात शांताराम बापूंनी आयुष्यभर जपलेली शाईची दौत पुसताना खाली पडली, गालिच्यावर शाई सांडली, याचं निमित्त झालं. आणि रामला नोकरीवरनं काढण्यापर्यंत गदा आली. येऊ नकोस परत इथं असं सांगितलं शांताराम बापूंनी. मन लावून कामं करता येत नाहीत तर येता कशाला. साहेब मामांनी जरा सबुरीनं घेतलं आणि 3-4 दिवसांनी पुन्हा वर पाठवलं की जा त्यांची केबिन साफ कर. अत्यंत निगुतीनं मन लावून राम करत होता. लक्षात आलं होतं की गालिच्यापासून सगळं बदललं गेलंय. दौत परत भरून ठेवली आहे वरती, पण सगळं बदललंय. आपल्यावरचा राग कमी झालाय की नाही माहिती नाही, किती वेळ झाला माहिती नाही, पण अचानक मागे येऊन उभे राहिलेले दिसले शांताराम बापू. आता कसं मन लावून करतोय हे सुरुवातीला करायला काय झालं होतं. चला राग गेलेला दिसतोय. उद्या परवा तुला संगीत विभागासाठी बोलवायला सांगितलंय, तर तिथं तुझा इंटरव्ह्यू होणार आहे असं त्यांनी सांगितलं. मास्टर कृष्णरावांपासून सगळी माणसं इंटरव्ह्यूला. त्याचे गुरु चांदलाल तेवढ्यासाठी आले, पण चांदलालना आज सोडलं गेलं नाही. आणि समोर सगळ्यांनी बसून क्लॅरोनेटवरती बसंत बहार ऐकवायला सांगितला. मास्टर कृष्णराव थोडेसे उशिराने आले. केशवराव भोळ्यांपासून सगळी माणसं बसलेली, पण यांनी इतकं अप्रतिम वाजवलं होतं की आपण जसं म्हणतो ना की एखाद्या खोलीमध्ये उदबत्तीचा सुगंध तसाच राहतो जळून गेली असली तरी, तसं ते बसंत बहारचे सूर आत असावेत. कारण मास्टर कृष्णराव आत आले आणि त्याच सुरात त्यांनी पुढे गायला सुरुवात केली. 20-25 मिनिटं तेही गात होते. चेहऱ्यावर हास्य होतं आणि रामच्या लक्षात आलं आपण काहीतरी चांगलं केलेलं असावं. निर्णय काहीच दिला गेला नाही. बाहेर आले तर चांदलाल त्यांच्या गुरूंनी थोपटून सांगितलं, बेटे बहुत अच्छे बजाया था, हो जाएगा काम. आणि दुसऱ्या दिवशी संगीत क्षेत्रातलं काम दिलंय असं सांगितलं गेलं. सुधीर फडक्यांपासून शांताराम आठवल्यांपासून अनेक माणसं, दिग्गज माणसं, वसंत देसाईंसारखा संगीतकार मित्र तिथे मिळाला, वसंत पवारांसारखा मित्र तिथे मिळाला.
आणि अनेक दिग्गजांच्या हाताखाली, गोविंदराव टेंबे, कृष्णराव, मास्टर कृष्णराव, या सगळ्यांच्या हाताखाली रामभाऊंना तिथे काम करता आलं. पण तिथल्या वाद्यांमध्ये पहिलं वाद्य रेकॉर्डिंगला वाजवायला मिळालं ते टाळ होते आणि त्याच्यावरती रिदम मिळाला होता. चांदलालांनी पहिला ट्रँगल वाजवायला बँडमध्ये दिलेला, क्लॅरोनेट येत असूनही, आणि इकडं मिळालेला टाळ, या तालावरतीच मी आयुष्य माझं सगळं चालींचं काढलं असं रामभाऊ म्हणायचे. आणि म्हणून हे खास. टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, देवजीच्या दारी आज रंगला भंग, देवजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, देवजीच्या दारी आज रंगला भंग, देवजीच्या दारी आज रंगला भंग. दरबारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव, सारे एक रूप नाही भेदभाव, सारे एक रूप नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे, हो गाऊ नाचू सारे, होनी निसंग, देवजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, देवजीच्या दारी आज रंगला भंग, देवजीच्या दारी आज रंगला भंग. जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, काया जनसेवे पायी काया झिजवावी, काया जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मन रिझवावी, घाव सोसुनिया मन रिझवावी. ताल देवनी हा, ताल देवनी हा, बोलतो मृदंग, ताल देवनी हा, बोलतो मृदंग, देवजीच्या दारी आज रंगला भंग. टाळ बोलीची पळीला नाच माझ्या संग, टाळ
बोलची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग ब्रह्मानंदी देव बुडोनिया जाई ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई एक एक खांब वार करी होई एक एक खांब वार करी होई कैलासाचा नाथ कैलासाचा नाथ झाला पांडुरंग कैलासाचा नाथ झाला पांडुरंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग